नमस्कार, मी आहे आपल्यासोबत नेहा आणि आपण बघत आहे शंखनाद न्यूज. शंखनाद विशेष मुलाखतमध्ये मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांना माहिती आहे, शंखनाद विशेष जो कार्यक्रम आपण राबवत असतो, नवनवीन लोकांशी आपण संवाद साधत असतो. कोरोनानंतर शिक्षण प्रणाली हे कुठेतरी विस्कटलेली आहे असं म्हणू शकतो, किंवा कुठेतरी विद्यार्थ्यांचं काही प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे. विद्यार्थी हे दिशाभूल झालेले आहे की नेमकं त्यांना काय करायचं. यशाची पायरी ही 10वी असते. आफ्टर 10th पासआउट झाल्यावर नेमकं म्हणजे आपली जी ट्रेनची जी पटरी असतं म्हणायला हरकत नाही आहे, तर ती कशी सुरळीत चालली पाहिजे, तर हे खरंच आज प्रश्नचिन्ह मात्र विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. तर याचं निराकरण कशा पद्धतीने करावं, किंवा योग्य ती दिशा किंवा योग्य ती फील्ड आपण आपल्या आयुष्यात कशी निवडावी, जेणेकरून आपण 10वी नंतर किंवा 12वी नंतर एक यशाची पायरी गाठून आपण स्वतःला कुठेतरी स्टेबल करू शकतो. तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर मनोज डायगव्हाणे, जे प्राचार्य आहेत शासकीय तंत्रनिकेतन नागपूर याचे. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार. शंखनादच्या विशेष मुलाखतमध्ये मी नेहा आपले खूप स्वागत करते. आणि त्यासोबतच आपल्या परत एक उपस्थित आहे डॉक्टर GK आवारी, जे विभाग प्रमुख आहे ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग शासकीय तंत्रनिकेतन नागपूर याचे. नमस्कार सर, मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. जसं नुकतंच मी म्हटलं की शिक्षण प्रणाली हा खरंच एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आज विद्यार्थ्यांकडे उपस्थित झालेला आहे आफ्टर कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर. कारण आपण कोरोनाची जर सिच्युएशन बघितली तर सगळं हे ऑनलाईन झालं होतं. म्हणजे जे आपण पहिले म्हणायचं की पुस्तकी किडा जो आहे ते कुठेतरी आज नष्ट झालेलं आहे. सगळं आज मोबाईलवर आज म्हणजे एक आपल्या तळहातात आज सगळं जग आलेलं आहे. आणि कोरोनामुळे तर ऑलमोस्ट लोक जे आहेत ते आज मोबाईलवर आलेले आहे. तर डायगव्हाणे सरांना माझा तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की 10वी नंतर योग्य शिक्षण निवडायचं हा मात्र मोठा प्रश्न असतो. यशाची पायरी ही पहिल्यांदा 10वी असते, 10वी पासआउट झाल्यावर. तर यात आता नवीन काय इन्क्लूड झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आता नुकतंच येत्या म्हणजे 1 हप्त्यामध्ये आपण म्हणू शकतो की 10वीचा रिझल्ट लागणारच आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहात? आपण खरोखरच चांगला प्रश्न विचारला. 10वी नंतर पुढे काय किंवा पुढची वाटचाल कशी करायची, या एकंदरीतच या 2 वर्षाच्या कोरोना काळात विद्यार्थी आणि संस्था किंवा कॉलेज किंवा शाळा हा एक संपर्क तुटला आणि ऑनलाईन मोडमध्ये सगळे गेले. ऑनलाईनचे काही फायदे असले तरी विद्यार्थ्यांचं त्यांनी बरंचसं नुकसान केलेलं आहे. आणि त्यांना ऑनलाईन मोडमधून ऑफलाईन मोडमध्ये येऊन रिअल वर्ल्डसोबत जेव्हा कनेक्ट करायचं आहे, तर त्यांना पुढे वाटचाल कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करणे फार जरुरी आहे. 10वी नंतर पुढे काय, आणि पॅरेंटचीही इच्छा असते की माझ्या मुलांनी पुढे, सगळ्यांचीच इकॉनॉमिकल परिस्थिती फार चांगली असेल असं नाही आहे. काही पालकांना वाटते की माझ्या मुलांनी लवकरात लवकर आपल्या पायावर उभं होऊन एक आपल्या घराला थोडासा फायनान्शियल सपोर्ट द्यावा. त्यामुळे मला असं वाटते की 10वी नंतरच्या मुलांनी एक विचारपूर्वक एक निर्णय घेऊन आपण जर तांत्रिक शिक्षणाकडे भर दिला, तांत्रिक शिक्षणाचा मार्ग निवडला, तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि 3 वर्षानंतर तो आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो, आपल्या वडिलांना मदत करू शकतो, आपल्या फॅमिलीला मदत करू शकतो, आपल्या परिवाराला शिकवू शकतो. ॲडमिशन प्रोसेसबद्दल सांगायचं झाल्यास, शासनाने आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने आताच 2 जूनपासनं 10वी नंतर ज्यांना तंत्रशिक्षणाकडे यायचं आहे त्यांच्यासाठी आपलं पोर्टल ओपन केलं आहे आणि रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जर त्यांनी आता आपला सगळा डाटा तिथे भरून द्यायचा आहे, जे जे काही पाहिजे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहे, व्हॅलिडिटी पाहिजे, नॉन क्रिमी पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट, जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते तयार करायचे, आपली पूर्ण माहिती भरून टाकायची. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट लागेल त्याच दिवशी ॲटोमॅटिक डिव्हिजनल बोर्डाच्या सर्व्हरवरून तो डाटा DTEला मिळून जाईल आणि ॲटोमॅटिक त्याचा फॉर्म कम्प्लीट होईल. त्याला ते पूर्ण व्हेरीफाय करायचं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे, त्याचे ॲप्लिकेशन सबमिट होईल. ही एक प्रक्रिया झाली. पण या प्रक्रियेमध्ये यावर्षी मुलांना सामोर ठेवून एक चांगल्या प्रकारचे शासनाने निर्णय घेतलेले आहे. त्यात टेक्निकल एज्युकेशन संचालनालयाचा बराच सहभाग आहे. त्यांनी आताच निर्देश दिलेले आहे की या पहिले 2 राऊंड व्हायचे, कॅप राऊंड 2 व्हायचे.
यावर्षी कॅप राऊंड 3 होणार आहे. त्याचा एक फायदा असा की 2 राऊंडच्या मुलांना स्कॉलरशिप मिळायची आणि तिसरं राऊंड व्हायचा नाही, ते इन्स्टिट्यूट राऊंडला यायचे आणि स्कॉलरशिप मिळायची. तर तो एक फायदा की 3 राऊंडमुळे त्याही मुलांना स्कॉलरशिपचा फायदा होईल. तसंच एक मोठा चेंज सजेस्ट केलेला आहे. मी सांगू इच्छिन की ITI मधनं येणाऱ्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयरला त्या डिसिप्लिनमध्ये ॲडमिशन मिळायची, म्हणजे मेकॅनिकलवाल्याला मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलला मिळायची. परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP जी आहे, NEP 2020ला जे अभिप्रेत आहे की तो मल्टी स्किल, मल्टी डायमेन्शनल, मल्टी फील्डचं नॉलेज, मल्टी टॅलेंटेड असावा. त्यामुळे शासनाने अपेक्स बॉडीकडे अप्लिकेशन करून त्यांनी आपल्याला परमिशन दिली की या वेळेला ITI मधून जे मुलं येणार आहे त्यांना कोणत्याही डिसिप्लिनला जाता येईल. हे एक फार चांगलं डिसिजन घेतलेलं आहे. खरंच एक उत्तम जो आपण म्हणतो की डिसिजन हा खरंच विद्यार्थ्यांसाठी एक नवा दरवाजा उघडा झालेला आहे, आपण असं म्हणू शकतो. दुसरा प्रश्न माझा आवारी सरांसाठी असा आहे की जसं नुकतंच म्हटलं आपण की 10वी नंतर लोक पॉलिटेक्निकमध्ये जातात, विद्यार्थी जे आहे. पण कधी कधी असं होतं की 10वी तर आपण पास होऊन जातो, आपला निकाल पण लागतो, पण त्यानंतर मग घरचे काही वेगळं म्हणतात. सोसायटी हा एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो आपण ऐकतो, हा खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर येतं की सोसायटी हे भलतंच काही म्हणतं. आणि मग आपले विचार म्हणजे कुठेतरी आपले विचार म्हणजे दुसऱ्यांचे विचार आपण स्वतःवर थोपल्या जातं आणि नेमकं विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ते त्यांना सुचतच नाही. वेळ निघून जातं आणि वेळ खरंच कधी कोणासाठी थांबत नाही. तर तो विद्यार्थी 11वी आणि 12वी जर करत असेल, पण त्याला कुठेतरी 12वी नंतर 2 वर्षानंतर जर त्याला एक वाटत असेल की बाबा 2 वर्ष तर वाया गेले, 11वी 12वी केली मी, पण मला हे नको करायचं होतं, मला कुठेतरी पॉलिटेक्निकमध्ये आपलं करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी वर्ष वाया न जाता काय अपॉर्च्युनिटी आहे किंवा कशा पद्धतीने ते परत आपल्या नवीन वाटचालीकडे येऊ शकतात? बघा, आता असं आहे की आपल्याकडे जे पॉलिटेक्निक एज्युकेशन जे म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये 10वी नंतर हा अभ्यासक्रम असतो 3 वर्षाचा. बरोबर. आणि नेहा, तू जसं विचारलं त्याप्रमाणे जे विद्यार्थी काय होतं की 11वी 12वीकडे वळतात आणि शेवटी त्यांना वाटतं की परत आपल्याला काहीतरी टेक्निकल डिप्लोमा करायचा आहे किंवा पॉलिटेक्निक एज्युकेशन करायचं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे कसं आहे की डायरेक्ट सेकंड इयरला म्हणजे लॅटरल एंट्रीद्वारे जे आहे ते परत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये ते येऊ शकतात आणि त्यांना लागणाऱ्या ज्या ब्रँचेस आहे त्यांच्या चॉईसप्रमाणे ते घेऊन जे आहे ते आपलं एज्युकेशन कम्प्लीट करू शकतात. बरं, तर 12वी नंतर थोडंसं मी तुम्हाला मधात थांबू इच्छिते सर की जे लॅटरल म्हटलं आहे तुम्ही, हे विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की नवीन म्हणजे काहीतरी आहे, तर याबद्दल डिटेलमध्ये तुम्ही काय सांगू शकता? लॅटरल एंट्री म्हणजे कसं आहे की 12वी नंतर येताना आपल्याकडे ज्या सीट्स असतात त्या लिमिटेड असतात. सर याच्यावर जास्त सांगू शकतील. आणि त्या सीट्सद्वारे ते त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. आणि लॅटरल एंट्री म्हटल्यानंतर तो डिप्लोमा त्यांना मग 2 वर्षाचाच राहतो, त्याचं कोर्स ड्युरेशन जे आहे ते. आणि त्यांची ॲडमिशन जी आहे ते द्वितीय वर्षाला म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला त्यांची ॲडमिशन होते. प्रत्येक ब्रँचला एक सीट्स असतात, काही सीट्स असतात आणि त्या सीटद्वारे ते ॲडमिशन घेऊ शकतात. आता नवीन प्रणाली काय सुरू झालेली आहे तंत्रनिकेतन जे आपलं पॉलिटेक्निक कॉलेज आहे नागपूरचं, त्यामध्ये की जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार किंवा ते स्वतःच्या मनाचे जे फील्ड निवडू इच्छिते ते त्यांना योग्य दिशेने मिळणार? अच्छा, नवीन म्हणजे मी आमचे प्राचार्य डायगवाने सरांना म्हणजे सांगायसाठी विनंती करतो, कारण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक वेगळ्या प्रकारचे नवीन प्रकारचे अभ्यासक्रम जे आहे ते अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत आणि सर याच्याबद्दल माहिती देतील. समजा या संस्थेमध्ये एकूण 14 ब्रँचेस आहे आणि कन्व्हेन्शनल तर ब्रँचेस आहे, परंतु जी काही टेक्नॉलॉजीसोबत पेस ठेवण्यासाठी जी ब्रँचेस पाहते, आता आपण IoT, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डेटा मायनिंग हा सगळा डेटा वर्ल्डचं चालू आहे. त्यामुळे नवीन ब्रँचेसही आपल्याकडे असाव्या म्हणून रिसेंटली आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर येथे मेकॅट्रॉनिक्स नावाची ब्रँच सुरू केलेली आहे. तिथे 30ची क्षमता आहे.
ती 1 वर्ष अगोदर सुरू झाली. गेल्या सेशनला आपल्याकडे AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ही एक ब्रँच सुरू झाली. कारण IoT कंट्रोल ऑटोमेशन हे सगळं एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. ह्या आजच्या याच्यात प्रत्येक विषयामध्ये याचा अंतर्भाव असायलाच पाहिजे. कुठलाही डिसिप्लिन असो, पण त्यांनी IoT मशीन लर्निंग त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, असा टोटल टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर पॅकेजिंग आहे आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे. मी टेक्स्टाईल, पॅकेजिंग आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम यांच्याबाबत सुद्धा बोलू इच्छितो की विद्यार्थ्यांचा कल या ब्रँचकडे कमी असतो. बरोबर. परंतु जर मार्केट रिसर्च आणि डिमांड जर बघितली तर प्लेसमेंट हे सगळ्यात जास्त मला म्हणजे ॲज ए प्रिन्सिपल मी जे बघतो आणि जी रिक्वायरमेंट येते की बाहेरच्या सुद्धा रिक्वायरमेंट पॅकेजिंगसाठी असतात. आणि मुलांना असं वाटते की पॅकेजिंगमध्ये जाऊन पुढे करिअर करता येणार नाही. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की पॅकेजिंग नंतर त्यांना मेकॅनिकलला सुद्धा सामोर जाता येतं. म्हणजे पॅकेजिंगमध्ये तिथे थांबलं, परंतु 3 वर्षात हमखास जॉब देणारे प्लेसमेंट. कारण आम्ही असे उदाहरणं बघतो की मुलं इथलं सोडून दुसरीकडे जातात आणि नंतर एंट्री मिळत नाही. सरांनी लॅटरल एंट्रीचं म्हटलं होतं, कारण लॅटरल एंट्रीमध्ये एक रिस्ट्रिक्टेड कोटा आहे. 10% ॲडमिशन लॅटरलमध्ये करता येतात संस्थेला, ती विथ द परमिशन ऑफ गव्हर्नमेंट. तर 60चा जर इंटेक असला तर 6 सीट्स येतात आणि 30चा इंटेक असला तर 3 सीट येतात. त्यामुळे तोही विचार करून आपली बस चुकू नये म्हणूनच पहिले आपला जर मार्ग निवडला आणि प्रॉपर ब्रँच घेऊन जिथे कुठे करिअर करायचं आहे, हायर डिग्रीला जायचं आहे, हे सगळे मार्ग, फायनान्शियल पोझिशन चांगली आहे आणि पॅरेंट्स म्हणतात तर जरूर जावं. परंतु आपल्या सगळ्यांचा विचार करून जर जॉब मिळतो आणि जॉबमधनंही कंपनीवाले अश्युरन्स देऊन नेतात की आम्ही हायर डिग्री करू, अशा सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि खरंच या अपॉर्च्युनिटीला कुठेतरी विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचत नाही किंवा पोहोचत असेल तरी तेवढा अवेअरनेस जे आहे त्याच नाही आहे. कारण की आपण एक जर उदाहरण बघितलं तर 10वी झाला, 12वी झाला, एक सायन्सची फील्ड निवडायची, 3 वर्ष ग्रॅज्युएशन करायचं, एक नोकरी करायची, आपण इथेच थांबून आहोत. पण या व्यतिरिक्त पण एक 4x4च्या खोलीपुरतं मर्यादित न राहता त्यापुढे पण आपण वेगळं काही आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आज एज्युकेशन प्रणाली उपस्थित झालेली आहे. आपण महाराष्ट्राचा, आपण भारताचा विचार केला तर इथे पण मोठ्या प्रमाणात, जसं आता सरांनी म्हटलं की टुरिझममध्ये खरंच इथले लोक नाही करत टुरिझममध्ये. कारण की एक परत येतं घरची मेंटॅलिटी, काय करशील हे काय आहे. टुरिझम म्हणजे काय नुकतंच फिरायचं किंवा मग लोकांना गायडन्स करायचं किंवा काय, म्हणजे पैसा कशात आहे. आपल्याला मेन फोकस सगळ्यांचं असतं, पैसा कमवणं हे मॅन्डेटरी आहे, प्रश्न आहे नाहीच. पण पैसा कमवता कमवता कुठेतरी आपल्याला आनंद कशात मिळत आहे हा मात्र महत्त्वाचा मुद्दा असतो. आवारी सरांसाठी माझा असा प्रश्न आहे की ओव्हरऑल ही झाली की शिक्षण प्रणाली काय आहे, नवीन शिक्षण प्रणाली आफ्टर कोविड पॅन्डेमिक नंतर काय येणार आहे पर्टिक्युलर तंत्र इथे, आणि इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ही प्रणाली म्हणजे राबवण्यात येणार आहे सर. येस. बरं, तर या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जर आपण ॲक्टिव्हिटीज बघितल्या गव्हर्नमेंटच्या तर त्या काय आहे या कॉलेजेसमध्ये. बघा आता की आपण जर आता बघितलं की कोविड नंतरच्या काळामध्ये हा एक इंडस्ट्री 4.0चा काळ आहे. जसं क्रांती घडत गेल्या, जसं हरित क्रांती म्हणतो आपण, श्वेत क्रांती म्हणतो, तशाच प्रकारे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन्स हा घडत गेल्या. या इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन्समध्ये जे आपल्या भारतामध्ये जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टसुद्धा जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट प्रोडक्ट येत आहे आणि प्रोडक्टचे कॉन्फिगरेशनसुद्धा बरेचसे चेंज होत आहे. या सगळ्यामध्ये हा जो तंत्रज्ञ, जो टेक्निकल मॅनपॉवर जो काम करणार आहे, जो तिथे राहणार आहे, त्यालासुद्धा ओव्हरऑल ग्रूमिंग जे आहे ते ओव्हरऑल ग्रूमिंग असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण काय टेक्निकल नॉलेज आहे पण टेक्निकल रिपोर्ट तयार करता येत नाही, किंवा टेक्निकल नॉलेज आहे पण त्याला बोलता येत नाही, कम्युनिकेशन स्किल नाही. आणि बऱ्याच भागातले विद्यार्थी आमच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये येतात. त्या अनुषंगाने माननीय प्राचार्यांच्या पुढाकाराने आमच्याकडे एक स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर नावाची एक योजना चालू आहे. त्या योजनेअंतर्गत ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे आम्हाला फंडिंग मिळालेलं आहे आणि त्या फंडिंगमध्ये आम्ही
विद्यार्थ्यांना लागणारे कम्युनिकेशन स्किल, विद्यार्थ्यांना लागणारे व्हर्बल स्किल, रिटर्न स्किल जे आहे, किंवा त्यांचं ओव्हरऑल त्यांच्या लिडरशिप स्टाईल, त्यांचं कसं त्याला डेव्हलप करायचं याच्याबद्दल आम्ही त्यांना 3 वर्षासाठी एक करिक्युलम तयार झालेला आहे. तो ओव्हर अँड अबोव करिक्युलम आम्ही त्यांना ऑफर करतो, जेणेकरून पुढच्या इंडस्ट्री 4.0च्या काळामध्ये लागणारे इंजिनियर जे आहेत ते या संस्थेतून तयार होतील. आणि हे सर्वच ब्रँचसाठी आहे. म्हणजे हा जो स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटरचा जो कार्यक्रम आहे, याचे जे उपक्रम आहे ते सर्वांना लागू आहे. आणि बरेच विद्यार्थी यातून बाहेर पडलेले आहेत, त्यांनी फायदा घेतलेला आहे आणि चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये आज ते काम करत आहेत. खूप छान सर. जर आपण प्लेसमेंटचा विचार केला तर आत्ताची जी परिस्थिती आहे, 5 विद्यार्थ्यांपैकी हा 3 विद्यार्थी आज इंजिनियर झालेला आहे, पण कुठेतरी प्लेसमेंट मिळत नाही किंवा ॲक्टिव्हिटी आहे, डिग्री आहे. आज असे पण आहे की 80% डिग्री घेऊन विद्यार्थी घरी बसलेले आहे. तर नेमकं याचं कारण काय आहे की जागा कमी आहे, स्टुडंट जास्त आहे? कारण की बी झाला 4 वर्षात आणि बीईमध्ये केलं, पण तो कुठेतरी मग कॉमर्समध्ये जातो किंवा मग MBA करतो. तर याचं नेमकं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण मी त्याच्या डिग्रीला देत नाहीये, बरं. त्याला स्किल. आपण आता सगळीकडे स्किल चालू आहे, स्किल बरोबर. इंडिया हे प्रोजेक्ट चालू आहे, डिजिटल इंडिया. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय शिकताना काय आत्मसात केलं, त्याला किती प्रमाणात त्यामधलं येते, त्याच्यावर जॉबची कमी नाही आहे. ॲज पर ॲज मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कन्सर्न म्हणेल की इथे 100% प्लेसमेंट मिळतं. पण मुलांच्या, जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मुलांच्या डोक्यात काय असतं की मी 11वी-12वी करून काहीतरी करेल, तो जर त्यांनी थोडासा बाजूला ठेवून शांतपणे विचार केला तर इथून त्याला 100% 3 वर्षानंतर तो इथून बाहेर निघतानीच प्लेसमेंट. आमची अशी परिस्थिती आहे की आमच्या जवळ मुलंच नाही आहे, कुठलीही ब्रँच असतो प्लेसमेंट द्यायसाठी, किंवा कंपनीला ते नाही आम्ही येत नाही असं म्हणतात. अशी प्रेझेंटची सिच्युएशन आहे. म्हणजे खरंच विद्यार्थ्यांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की नाण्याच्या 2 बाजू असतात. तर आपण एकीकडे ओरडाओरड करतो की बी झाला, कुठेतरी प्लेसमेंट नाही आहे. आज सुशिक्षित बेरोजगार हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात उचलला जातो. यासाठी आंदोलन पण झालेले आहे की प्लेसमेंट नाही आहे, डिग्री आहे. त्या डिग्री लिटरली लोकांनी, विद्यार्थ्यांनी डिग्री या जाळल्या सुद्धा आहे. अशी पण परिस्थिती उद्भवायला आली होती. पण कुठेतरी आपण स्वतःला आत्मसात करणं, जसं आता सरांनी म्हटलं, हे गरजेचं आहे. नुकती 80%ची डिग्री घेऊन ती अशी फोटो फ्रेम करून भिंतीला न लावता आपल्यामध्ये स्किल काय आहे, कारण की गेस्चर, पोश्चर, स्किल डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन, डिग्रीसोबत हे पण सुद्धा एक कॉम्बो पॅक आपल्यात असणं गरजेचं आहे. इव्हन त्याकरिता जे आत्ता तुम्ही म्हटलंय त्याकरिता आम्ही TCS सोबत टायअप मध्ये एक प्रोग्राम चालवतो. बरं. तो आम्ही प्रत्येक मुलासाठी कंपल्सरी केलेला आहे. त्यात सगळे इंडस्ट्री एटिकेट्स, मॅनर, बिहेवियर, जी रिक्वायरमेंट आहे, इव्हन ईमेल रायटिंग एटिकेट्स, ते सगळा तो प्रोग्राम त्याला कम्प्लीट केल्याशिवाय आम्ही त्याच्याकडनं त्याचं जे डेझर्टेशन आहे, डिप्लोमा कम्प्लीट फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट, ते सर्टिफिकेट लावल्याशिवाय आम्ही ते सबमिट करून घेत नाही. इथून सुद्धा आम्ही सगळ्या पैलूवर लक्ष ठेवतो. इव्हन आत्ता जी पॅन्डेमिक सिच्युएशन झाली होती त्यात काही जणांनी आपले माता पिता नाही आहे त्यांचे, बरोबर. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर अशा मुलांना आपलं शिक्षण करता यावं म्हणून गव्हर्नमेंटनी सुद्धा जागा वाढवून दिलेल्या आहे आणि त्यांच्या फीसची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. स्वनाथ स्कॉलरशिप नावाची योजना आहे, जेणेकरून असे मुलं सुद्धा, तोही प्रॉब्लेम राहणार आहे, पण त्यांनी प्रॉपर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की काय करायचं. म्हणजे शिक्षणापासून आज कोणीही वंचित वंचित राहू राहायला नये. परिस्थिती मग कशी पण असो. आणि नेहा सरांनी जसं सांगितलं तसं डिग्री करिक्युलम आणि डिप्लोमा करिक्युलममध्ये हाच एक फरक आहे की डिग्री करिक्युलममध्ये काय होतं की ज्या प्रकारचं नॉलेज दिलं जातं, स्किल दिलं जातं, ते कुठेतरी एक सुपरवायझरी लेवलवर, आणि देशाला कदाचित तशा मॅनपॉवरची गरज नाही आहे. आणि डिप्लोमामध्ये जे बेसिकली स्किल कंपोनंट जो जास्त आहे आणि तशा प्रकारच्या मॅनपॉवरची, टेक्निकल मॅनपॉवरची आज खूपच गरज आहे. त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकतो की शासकीय तंत्रनिकेतनला 100% प्लेसमेंट आहे. म्हणजे सरांनी जसं सांगितलं तसं की असं कुठलाही विद्यार्थी नाही की ज्याला जॉब पाहिजे आहे आणि त्याला जॉब मिळू शकत नाही. आणि नामवंत कंपन्यासुद्धा आमच्याकडे येतात. त्या आमचे विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या पोझिशनला, चांगल्या चांगल्या पोझिशनला ते काम करत आहेत.
बेसिकली जो स्किलचा जो कॉम्पोनंट आहे ना तो महत्त्वाचा आहे, जो की डिप्लोमा एज्युकेशनमध्ये दिला जातो आणि कुठल्या तरी बाकीच्या एज्युकेशनमध्ये त्याचा अभाव आहे. त्याला आपण फक्त परीक्षेपुरतं तयार करणं, काहीही ज्ञान आलं नाही तरी चालेल असा प्रकार डिप्लोमामध्ये नसतो समजा, आणि तो नाही आहे. बरोबर. एक लास्ट बट नॉट द लिस्ट, येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हा दोघांतर्फे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून योग्य तो मार्ग निवडून विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे? सर्वप्रथम सर तुम्ही काय सांगू शकता? विद्यार्थ्यांनी एक 10वी नंतर आपला पहिले थोडासा पॅरेंट सोबत बसून विचार करावा आणि त्यानंतर त्यांनी आपला मार्ग निवडा, जेणेकरून त्याला यशाची त्याची वाटचाल पण होईल आणि त्याची प्रगती पण होईल आणि त्याला पाहिजे ते त्याचं ड्रीम कंप्लीट होईल. तुमच्यातर्फे विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर? मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंतर्गत गुण काय आहे हे एकदा थोडं बघायला पाहिजे. कारण कसं आहे की आपल्या शहरामध्येच एक नामवंत आणि 107 वर्ष जुनी अशी शासकीय तंत्रनिकेतनची संस्था आहे आणि बेसिकली प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात. आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आईवडिलांनी किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःला एक ओळखावं, त्याच्यामधले कुठे गुण आहे ते बघावं आणि ते गुण बघून त्यांनी निश्चितच आपल्या चॉईसनुसार काहीतरी इंजिनिअरिंग करावं किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग करावं आणि त्याला आवडणाऱ्या फील्डमध्ये त्यांनी काम करावं. जेणेकरून काय होतं की त्याला आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी काम केलं तर तो आपलं भरीव योगदान देऊ शकतो, चांगलं योगदान देऊ शकतो आणि एक देशाचा चांगला नागरिक घडून जे आहे ती सोसायटीसाठी तो उपलब्ध होऊ शकतो. असं मला वाटतं. इथे पुन्हा कंटिन्यू करेल चालेल चालेल की त्यांनी त्यांच्या आवडीचं फील्ड निवडावं. जरुरी नाहीये की अभियांत्रिकीच निवडावी. इथे ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, पॅकेजिंग आहे, टेक्स्टाईल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आत्ता काही 3, 4, 5, 7 असे फील्ड शिल्लक नाही राहिले. तर आपल्यातली कॅपॅसिटी, ती आपली कॅपॅबिलिटी ओळखावी आणि नंतरच पुढचं पाऊल टाकावं आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी, निकालासाठी, आता तुमचा निकाल येणार आहे, शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. खरंच तुम्हा दोघांनी पण येणाऱ्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना खरंच एक योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे आणि विद्यार्थी खरंच याचा फायदा घेईल. आज आपण चर्चासत्र दरम्यान दोघांकडनं पण जाणून घेतलंय की विद्यार्थी हा कोणताच कमजोर नसतो, बुद्धी कमी जास्त असते, पण नेमकं बुद्धीचा वापर आपण हा कशा पद्धतीने करतो किंवा आपलं आयुष्य कसं जगणं, आपण आयुष्याला कशी वाटचाल देतो हे आपल्या हातात आहे. ऐका सगळ्यांचं, पण नेमकं करायचं काय आहे, आपल्याला शिक्षण कशात घ्यायचं आहे आपल्या मनावर अवलंबून असतं. आपण कशात योग्य आहे किंवा आपण कशात आपलं यश मिळवू शकतो हे मात्र आपल्याला ठरवायचं असतं. तर मी नेहा तुम्हा सर्वांना येणाऱ्या 10वीच्या निकालाकरिता शुभेच्छा देते. खरंच नागपूरचा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचा निकाल हा 100% लागणारच असं वाटतं. तर आजच्या चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा बघूया नवीन विषयावर. तोवर बघत राहा शंखनाद न्यूज. नमस्कार.